नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. प्रकरण 6. शेताचा बाणकोऱ्यावरून झगडा. कावं, हे पहा ना, मी तुम्हाला सांगी थकली, पण तुम्ही काही ध्यानात नाही घेता. माई गोटकं व्हावी. काय झालं? इथली तैल तपेल आली उन्हातून, ते डोक्यावरचं वजत उतार खाले. पाणी गिनी पे, हातपाय धोय, शांततेत बैस, मग बोल. काय बोलायचं आहे ते? आल्याबरोबर उभ्याच लागली बोंबल्याले. काय झालं इतकं तुले बोंबल्याले? सांगते समज. मी काहीचीच बोंबलते आहे तुम्हाला. तुम्ही माई गोठणी घेता, पण माया गैरा जीव खिचतो अशानं. आपण इथले कष्ट करतो, उन्हातानात मरमर मरतो, अन तो आई त्या जागे एक तिफन वावन पेरी घेतो आपल्यातलं. आज काहीच नाही तिफनभर वावर. कितलं लांबच आहे व माय आपलं वावर. कितलं नुकसान होत आहे आपलं. काही कळताय का तुम्हाला? तुम्ही तर बिनी पा शेताच्या मेरे न. मी सांगते तुम्हाला, ते बी ऐकता नाही. काय करू माय मी? कोण हा इकडचा की तिकडचा? त्या बाबा इकडचा. त्याचं असं नुकसान होईन ना, आणि असं भरणं पडीन ना त्याले. माय खातो तर इकडचा तो सुक्या चांगला आहे. तो काही कोणाच्या कशातच नाही. हा तुक्यात जाईल बी तेला मेला. तू न तर पाहिलं का अगोदर चांगलं? हाव ना वा. मग मी हरीच बोंबलीन का त्याच्या नावानं? आज त्याची बायको होती, तिच्यानं माया 2 गोष्टी वय गेल्या. आज गहिरी बोलली मी तिला, पण ते चांगली आहे व विचारी. मी न तिला इतकी झटकी घेतलं, पण ते काहीच बोलले नाही माया पुढे. तिचं काहीच चाललं नाही. काय करीन बिचारी. तो तिला म्हणतो, तू बैस गुपचूप, मी पायी घेईन, माय काय करायचं आहे ते. ते म्हणते, मी न लयचदा सांगलं यायले, पण ते ऐकताच नाही. असं का? थांब आता तू. मी जातो आहे त्याच्या घरी आणि सांगतो त्याला चांगली. का रे हो भो? जेवये रे भाऊ. काय येणं केलं? हाव रे, तू कुठं चांगल्या 2 भाकरी दुसऱ्याच्या जीवावर. हे काय रे भो? मी चांगलं तुले जेवये रे भाऊ म्हणतो, आणि तू असा काय तुरट बोलू राहिला तारकेटला सारखं. काय जुमलं रे तुझ्या तोंडाले? मी 2 भाकरी खाईन, नाही तर 10 भाकरी खाईन. तुझ्या बापाचं काय जात आहे ते? अबे, माया बापाचंच जात आहे ना, म्हणून तर बोंबलतोय ना मी. तूच पाय का आला दीड टिफन पेरी घेवी तू ना, बाणकोरी कोरी. आज कितली लांब नाही रे त्या शेताले. तितकी मेर तू न कोरली, ते काहीच नाही. हे तुले काय माहीत रे भो? तुले तर मागे हात टाकी सण चावळी राख्यालेच दिवस पुरत नाही. न काही वावऱ्याच्या मेरे बी येत नाही, तुले घर बसल्या काय काही तर कसं काय रे भो? मी चावळी राखीन, नाही तर काय बी करीन. त्याच्याशी तुले काय घेणं देणं बे? मी घरी बसलाय तरी सुखाची भाकर खातो आहे. तू यावानी काही कुत्र्यासारख्या जावणीने बोचकत आहे. तू कितला बी बाण करशील तरी बी तू या पोटनी भरणार भो. मी 10 साल मोजतो जाय शेत, तू करतो जाय उंदरासारखा बांध. काय लावलाय रे तू ना? आपण म्हणतो जाऊ दे, शेजार धर्म आहे, पण तू काय क्यू कर्यासारखा नाही. तू तर आमच्या चांगल्या वाग्याचा जास्तच फायदा घ्यायला लागलाय दिवसेंदिवस. कशाहून म्हणतो तू की मी न तू इथे फन पेरली? असं काही कुंभाळ नको रचू मायावर, सांगी ठेवतोय मी अगोदरच. असं का? चाल मग आता मोजी घेऊ शेत. मी सांगी येतो त्या सर्कलले. आता मांजनदारीचा खर्च तुले देना पडीन, मी नाही देणार. असं म्हणीसन सख्या घरी येतो. बायको म्हणते, काय झालं? मग तुम्ही गेलते ना त्याच्याशी बोलायले. तो दांडवा नाही, घराच्या नेटे आला तर आला, वावराच्या बी नेटे बंडवलाच. माय जीव तर त्याचं दर्शन बी पाहू म्हणत नाही. काय करता? नष्टाशी आलं न उबडं खेटर मारलं, तशी गत झाली आहे. हाव, जाई आला मी त्याच्या घरी. बोली आला त्याच्याशी. शेत बी मोजी येऊ म्हटलं त्याले. मोजी घ्या शेत, दाखवूया त्याला चांगलं. मोजी घेऊ. अशी खून गाळतो आता 12 फूट खड्डा खंदीसन. त्याच्या लोखंडी बीम सिरमेटात गाडी घेतो, म्हणजे पुढल्या 7 पिढ्याले माई शेत कोरताना येणार. मोजलं व माय, खरीच व माय,
त्याच्याकडे ती पंचाबी वरेस शेत निघालं माय. व काय लोक बी असतावं फुकटाचं खायला बी कानोडं नाही लागत त्याईले, असं लोकांचं बोलणं ऐकीसन तुके असा कानोडा झाला की जाय मग खाली मान गालीसनच चालला गुपचूप रस्त्यानं. काय बोलीन त्याले बोलायला तोंड पाहिजे. धन्यवाद.